नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत ब्रह्माकुमारी आदरणीय शीतल दिदी. आपण आजकाल बघतोय समाजामध्ये लहान व्यक्तीपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच जण सर्रास टेन्शन, डिप्रेशन या शब्दांचा वापर करतात. आम्ही गेल्या काळ काही टेन्शनमध्ये होतो, डिप्रेशनमध्ये होतो. तर याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी शीतल दिदी आपल्यासमोर उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच या समस्येचे समाधान करून घेऊया. नमस्कार दिदी. तर आजकाल बघा, लहान किंवा मोठे सर्वच जण मी टेन्शनमध्ये आहे, मी खूप डिप्रेशनमध्ये आहे, असं सर्रास शब्द वापरत असतात. तर नेमकं हे टेन्शन काय येतं किंवा व्यक्ती डिप्रेशनमध्ये का जातो, याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. जसं आपण बघतो की आताचा युग हा अत्याधुनिक युग आहे, स्पर्धेचा युग आहे. दिवसेंदिवस अनेक गोष्टींमध्ये, व्यक्तींमध्ये, शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे व्यक्ती अति प्रमाणात कार्यक्षम होत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत तास आणि तास कार्यरत असावं लागतं, असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. आणि जेव्हा आपण एक कार्यक्षमता कंटिन्युअसली वापरतो तेव्हा आपली एक लिमिट असते, पण त्या लिमिटपेक्षा आपण जर वर गेलो, कार्यक्षमतेची जी आपली कार्य करण्याची क्षमता असते ती आपण ओलांडली, तर हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींचा ताणतणाव व्यक्तीच्या मनात निर्माण व्हायला लागतो. आणि ताणतणाव निर्माण झाला तर एका विशिष्ट गोष्टीसाठी, जसं एखादा विशिष्ट प्रोग्राम आहे, त्या गोष्टीबाबत ताणतणाव निर्माण झाला, हा झाला साधारण ताणतणाव. पण जेव्हा कंटिन्युअसली काही काळ व्यक्ती सतत ताणतणावात असतो, त्यावेळेस त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं. म्हणून डिप्रेशनमध्ये जाण्याची पहिली पायरी ही ताणतणाव आहे. कामाचा ताण पडला आणि मग त्यानंतर तो सतत वाढल्याने कारण बघा, आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा, खास करून आज शैक्षणिक जी आपली पद्धती आहे किंवा शिक्षण जे आहे किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला अचीव करायची आहे, तर त्याच्यामध्ये खूप स्पर्धा आहेत, धावपळ जास्त आहे आणि मेहनतीपेक्षा फळ जर कमी मिळालं तर अर्थातच व्यक्तीला डिप्रेशन किंवा ताणतणाव निर्माण होऊन तो डिप्रेशन ह्या आजाराच्या बळी जातो. असे आपण बघतो की आजकाल युवा पिढीमध्ये जास्त आपल्याला हे आजाराचं प्रमाण बघायला मिळतं. तसंच शाळकरी मुलं, आज पहिली दुसरी तिसरी ते मुलं सर्रास म्हणतात की आम्हाला खूप टेन्शन आहे ना. आणि जी कॉलेजची मुलं आहेत त्यांचा आजकाल सगळ्यात जास्त जर कुठला प्रॉब्लेम असेल तर तो म्हणजे डिप्रेशन. त्यांच्याने अभ्यास होत नाही, अभ्यासाचं टेन्शन, परीक्षेचं टेन्शन, त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांची त्यांच्याकडनं अपेक्षा, समाजाची अपेक्षा, स्वतःकडून स्वतःच्या काही गोष्टींची अपेक्षा, जे त्या फ्रेंड सर्कलमध्ये राहत आहेत त्या फ्रेंड सर्कलकडनं त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे सामाजिक, पारिवारिक, कौटुंबिक, सांस्कृतिक अनेक समस्यांचा सामना व्यक्तीला करावा लागतो आणि सामना करत असताना अनेक समस्या ते फेस करतात. पण भरपूर वेळेस असं होतं की त्या समस्यांना व्यक्ती सामोरे जाण्यासाठी मानसिकरित्या परिपूर्ण नसतो, कारण अनेक गोष्टींचा, विचारांचा आघात आणि घात मनावरती होत असतो. जसं आपला विषय चालू आहे ताणतणाव आणि त्यासोबत डिप्रेशन. तर डिप्रेशन म्हणजे काय, तर नैराश्यता, उदासीनता आणि म्हणजेच ह्या मनाला लागणारा एक मानसिक रोग, म्हणजे मेंटली हेल्थ हा जो विषय तो म्हणजेच डिप्रेशन. जसं काही गोष्टी येतात आणि काहीतरी आपण डिस्टर्ब होतो, सहज म्हणतो की आम्ही मेंटली डिस्टर्ब झालोय, तर मेंटली डिस्टर्ब होणं म्हणजे डिप्रेशनच्या मार्गावर जाणं. मग याचं सपोज एखादा व्यक्ती या मार्गावर जात आहे किंवा तो डिप्रेशन मध्ये आहे, हे आपण कसं ओळखू? अच्छा, बघा, डिप्रेशनमध्ये जाण्याची अनेक कारणे आहेत. जसं आपण बघू शकतो, एखादी व्यक्ती जी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या खूप जवळची आहे आणि अचानक तिचं अस्तित्व आपल्या परिवारातून नाहीसं होणं, तर हा प्रसंग सुद्धा व्यक्तीच्या मनावर खूप घात करत असतो. भावनिकरित्या जे इमोशनल फूल असतात त्यांना ह्या गोष्टींचा खूप मोठा झटका लागतो आणि ते सहजच त्या गोष्टींमध्ये सतत त्याच गोष्टींचा विचार करून करून डिप्रेशनमध्ये जात असतात किंवा ताणतणाव ते स्वतः घेत असतात. त्याच्यानंतर आपण बघतो
की स्वतःमध्ये गुणांचा अभाव आपल्याला दिसून येतो. जसं फ्रेंड सर्कलमध्ये वागताना भरपूर असे असतात की त्यांच्यामध्ये काही गुणांची कमी असते, तर फ्रेंड सर्कल जो असतो त्यांच्याकडनं त्यांना टॉर्चर केलं जातं, स्वतःला कमी लेखलं जातं आणि स्वतःबद्दल कॉन्फिडन्स लूज होणं किंवा अनेक वेळा एखाद्या व्यक्तीची शारीरिक जी रचना आहे ती जाड किंवा बारीक असू शकते, तर बॉडी शेमिंग ज्याला म्हणतात ते भरपूर जणांच्या बाबतीत होतं आणि त्याच्यामुळे स्वतःचा जो कॉन्फिडन्स असतो स्वतःवरचा तो लूज होतो आणि व्यक्ती मग संघटनमध्ये जाण्यापासून स्वतःला टाळतो, इतरांना भेटण्यापासून टाळतो, कोणामध्ये मिक्सअप होण्यापासून टाळतो. ही झाले भौतिक लक्षणं. पण डिप्रेशन जर आपल्याला ओळखायचं असेल की ताणतणाव किंवा आपण डिप्रेशनच्या मार्गावर जातोय, जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारला डिप्रेशनच्या मार्गावर जातोय, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे झोप न येणं किंवा याच्या अपोजिट जास्त झोप लागत नाही. बरेच म्हणतात की आम्ही खूप डिस्टर्ब आहे, आम्हाला झोप लागत नाही. का? कारण मनात अनेक विचारांचा आघात होत आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त त्या विचारांची क्वालिटी असते नकारात्मक विचारांची. त्यामुळे डिप्रेशन ह्या आजाराला आपण बळी पडत आहोत हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपलं पहिलं लक्षण आपल्याला दिसून येतं झोप न लागणे किंवा काही व्यक्तींच्या बाबत याच्या उलट असतं, नेहमीपेक्षा तो जास्त झोप घेतो. त्याच्यानंतर आपण बघतो जे डिप्रेशनच्या मार्गावर जातात किंवा पूर्ण डिप्रेशनमध्ये ते असतात त्यांना भूक न लागणं किंवा याच्या अपोजिट ते नेहमीपेक्षा जितका आहार घेतात त्याच्यापेक्षा ते अतिआहाराचं काय करतात, ग्रहण करतात. त्याच्यानंतर मिक्सअप न, जसं आधी सांगितलं, एखादी संघटने तिथे न जाणं, एकटं राहणं, स्वतःला रूममध्ये कोंडून घेणं है ना, कुठल्या व्यक्तीशी बोलताना स्वतःचा कॉन्फिडन्स लूज असणं किंवा स्वतःमध्ये कमी आहे असं बार बार ते स्वतःला सांगत असतात आणि त्या गोष्टींपासून ते हळूहळू या दुनियादारीपासून लांब होत असतात. तर आता ही जी समस्या आहे यातून बाहेर निघण्याचा मार्ग काय असेल मध्ये ते तुम्ही काय सांगणार त्याबद्दल? बघा, असं म्हटलं जातं की आज व्यक्तींना एका लाईनमध्ये कधी उभं केलं तर 3 ते 4 नंबरच्या व्यक्तीला आज डिप्रेशन हा आजार आहे. तर डिप्रेशन म्हणजे काय? मानसिक रोग. तर मानसिक रोग म्हणजे काय? तर जसं वारंवार उच्चारले जाते की मन आणि बुद्धी यांच्यामध्ये निगेटिव्ह संकल्पांचा, नकारात्मक संकल्पांचा वारंवार घात आणि आघात होणं. एखादा प्रसंग घडून गेला जो आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी खूप घातक होता, त्या गोष्टींचं वारंवार चिंतन करणं, तर याच्यामुळे आपल्या मनाची जी स्थिती असते ती खालवल्या जाते, मानसिकरित्या आपण डाऊन होतो. तर याला जर आपल्याला डिप्रेशनपासून स्वतःला वाचवायचं असेल किंवा डिप्रेशनमधून बाहेर निघायचं असेल तर त्याच्यासाठी एक विधी आहे. पण त्यापूर्वी ह्या प्रसंगावर मला आपल्या महाराष्ट्राच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची सुप्रसिद्ध अशी कविता आठवते. ते मनाला उपमा देताना म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकल फिरी येतं पिकावर. तुम्ही ऐकले असेल. ते मनाला उपमा देताना म्हणतात की मन ही अशी गोष्ट आहे की ते एका ठिकाणी स्थिर नसतं, ते आता इथे परत कुठे ना कुठे ते फिरून भटकतच असतं. पुढे ते म्हणतात, मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता आता आभयात आता आलं भुईवर. तर ते मनाला पाखराची उपमा देताना म्हणतात की मन आता आकाशात आहे तर कधी धरतीवर आहे. तसंच आपल्या मनाची स्थिती आपणही बघतो की ते एका गोष्टीमध्ये स्टेबल नाही आहे. एकाग्रताची शक्ती डिप्रेशनमुळे फार कमी आपल्याला झालेली दिसून येते. मग जर आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर निघायचं असेल, तणावामधून बाहेर निघायचं असेल, नैराश्यमधून बाहेर निघायचं असेल तर त्याची विधी म्हणजे
मनाला एकाग्र करण्यासाठी राजयोग. या प्रसंगी मला आपल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक खूप सुप्रसिद्ध अशी कविता आठवते. तुम्ही ऐकली असेल आणि आपल्या प्रेक्षकांनीही. जसं त्या कवितेमध्ये म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येते पिकावर. तर मला त्यांनी मनाला उपमा देताना म्हटलं की मन हे इतकं चंचल आहे की ते एका जागी स्थिर नसतं. त्याला एका जागी टिकवण्याचा प्रयत्न केला तरी ते काय असतं, भरकटत असतं. तसंच त्या पुढे म्हणतात, मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता वय भुईवर गेलं गेलं आभायात. मना मन हे इतकं चंचल आहे की आता ह्या क्षणाला इथे तर दुसऱ्या क्षणाला मन तिथे असतं. तर ही आपल्या मनाची स्थिती असते. बरोबर. तर दीदी, तुम्ही जसं बहिणाबाईंचा उल्लेख केला, त्या कवितेतच त्या पुढे असं म्हणतात की या मनाला आवर कसा घालायचा, देवा तू हे मन असं का तयार केलं. तर दीदी, ह्या मनाला आवर घालण्याची काही विधी असेल तर नक्कीच त्याबद्दल तुम्ही सांगावं. नक्कीच. मनाला आवर घालण्याची, मनाला एका जागी स्थिर करण्याची विधी देखील आहे. फक्त त्याचं त्या बाबतीत आपल्याला माहीत नसल्याने आपल्याला, जसं त्या म्हणतात की मंत्र कुठला आहे मनाला कंट्रोल करण्याचा, तर तो मंत्र म्हणजे राजयोग. तर हे जे तुम्ही म्हटलात आता की राजयोग हा त्याचा उपाय आहे, तर याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्या दीदी, की राजयोग नेमकं काय आणि तो कसा केला जातो. तर बघा, राजयोग म्हणजे मनाचा राजा बनणं. राजयोग म्हणजे आपल्या कर्मेंद्रियाचा तसंच सूक्ष्म कर्मेंद्रियाचा राजा बनणं. जसं मन हा एका ठिकाणी टिकू शकत नाही. जसं आता आपण शरीराची बैठक मांडलेली आहे, पण आता आपल्याला जर सांगितलं की आपल्याला एका विचारामध्ये टिकून राहायचंय, एका जागी बसायचे संकल्पांनीही आणि विचारांनी आणि शरीरानेही, पण आपण शरीराने तासन तास एका ठिकाणी बसू शकतो. पण राजयोगामध्ये इतकी पावर आहे की जसं आता तुम्ही जर प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला एकाग्र व्हायचंय, शरीराने आपण एकाग्र होणार, पण मनाने मनात तर जसं विचार चालू शकतात. आणि कुठेही चालेल, बरोबर. या क्षणाला इथे त्या क्षणाला इथे. तर राजयोग म्हणजे एका विचारामध्ये एका संकल्पामध्ये मन आणि बुद्धीला टिकवून ठेवणं. तर राजयोग हा या मानसिक रोगावरचा रामबाण उपाय आहे. जसं राजयोगामध्ये स्वतःबद्दल माहिती दिली जाते, तसंच मैं कोण मेरा कोण. कारण जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही आणि आपलं कोणी त्याला ओळखत नाही, तोपर्यंत मन एकाग्र होणं हे शक्य नाही. जसं म्हणतात ना, खुद को पहचानोगे तो खुदा को पहचानोगे. जसं म्हणतात ना, खुद को पहचानोगे तो खुदा को पहचानोगे. तर राजयोगामध्ये आपल्याला ज्ञान दिलं जातं स्वतःबद्दल आणि आपला कोण आहे त्याच्याबद्दल. आणि राजयोगाला जर अजून स्पष्ट करायचं म्हटलं तर मानसिक रोग, डिप्रेशन हा जो आहे, तर याच्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स जे असतात त्यांची खूप मनावर भडीमार होत असते, म्हणजे त्यांचा अतिरेक आपल्या मनावरती होत असतो. पण जेव्हा आपण राजयोगाची विधी शिकणार, तर त्या राजयोगाच्या विधीमध्ये आपण ती करत असताना, राजयोग करत असताना हे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत यांची सफाई होत जाईल आणि आपल्यामध्ये सकारात्मकता येत जाईल. मग राजयोग म्हणजे काय, तर आपल्या जीवनात सकारात्मकता आणणे, आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हनेस आणणे. दीदी, आता जसं तुम्ही सांगितलं की राजयोगामध्ये आपण सकारात्मकतेला भर द्यायची, सकारात्मक विचारांना भर द्यायची, तर हे सकारात्मक विचार आणायचे कुठून, याबद्दल काही सांगा. अच्छा, बघा, जसं आपण प्रत्येक वेळेस कुठल्याही गोष्टीला पाहताना त्याच्या निगेटिव्ह बाजू पाहत असतो, म्हणा नकारात्मक बाजू बघत असतो. म्हणतात ना, एका नाण्याला दोन बाजू आहे. पण आपली थॉट प्रोसेसिंग अगर निगेटिव्ह आहे तर आपल्याला निगेटिव्ह बाजूच दिसेल. पण जेव्हा आपण राजयोग करणार, जेव्हा आपण राजयोगाचं ज्ञान घेणार, राजयोगाची विधी घेणार, समजणार, तेव्हा आपल्याला नाण्याची दुसरी बाजू
म्हणजे सकारात्मक बाजू देखील आपल्याला दिसेल आणि ॲटोमॅटिकली जे बघतोय ते आपल्या जीवनात उतरेलच. म्हणून अगर आपण सकारात्मक दृष्टिकोनाने प्रत्येक परिस्थितीकडे बघतोय तर ॲटोमॅटिकली आपलं जीवन देखील सकारात्मक होईल. तर नेमकं तिथे आता राजयोगाची तुम्ही आम्हाला अनुभूती करून देऊ शकता की राजयोग कसा केला जातो, त्याची विधी काय, की नक्कीच. जेणेकरून आम्हीच आमच्या मनाला कंट्रोल करू शकतो किंवा सकारात्मक विचारात करण्याची सवय लावू शकतो. अच्छा, बघा, याची विधी करण्यापूर्वी किंवा याचं प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल करण्यापूर्वी आपल्याला जो सोर्स आहे त्याविषयी माहिती असणं देखील जरुरी आहे. कारण आज मनुष्य प्राणीमध्ये ती शक्ती नाही आहे की तो स्वतःची गरज स्वतः पूर्ण करू शकेल. आपण जेही कार्य करतो, कुठलेही आपण जॉब करतोय, व्यवसाय करतोय किंवा काही सामाजिक सेवा करतोय, तर ते 7 गुणांसाठी करतो. ज्ञान, गुण, शक्ती, आनंद, प्रेम, पवित्रता. ह्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी काय करत असतो, आपण जेही कर्म ह्या 7 गोष्टींची प्राप्तीसाठीच करत असतो. पण आपण आपली ही सूक्ष्म गोष्टींची गरज भौतिक साधनांवर अवलंबलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये आपण कधीही संतुष्ट नाही होऊ शकत. कारण साधन हे विनाशी आहे. आज आहे, उद्या नाही राहणार. आणि आज त्याचा फायदा आहे, उद्या त्याच्याकडनं काय मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल जर मी गाडी घेतली, आज मी गाडी घेतली, मला आनंद आहे. उद्या त्याच्याने माझा अपघात झाला तर ज्या गाडीमुळे मी खुश होत होते, आनंदी होत होते, आज त्याच गाडीमुळे मी काय बनेल, दुःखी बनेल. तर म्हणा, आपण जेही कर्म करतोय ह्या 7 गोष्टींच्या प्राप्तीसाठी, तर ती सूक्ष्म गरज आहे, भौतिक गरज नाही, भौतिक आवश्यकता नाही. म्हणून ती गरज आपली पूर्ण करणारा आपला परमपिता परमात्मा आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला ह्या सूक्ष्म गोष्टींची प्राप्ती करून घ्यायची. मग आपण ज्ञान, गुण, शक्ती, आनंद, प्रेम ह्या गुणांची जेव्हा प्राप्ती करणार, राजयोगाचा अभ्यास करणार, तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मकता येईल आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल आणि आपण डिप्रेशनपासून मुक्त होणार. डिप्रेशन जेव्हा आपण राजयोग करणार तेव्हा हळूहळू डिप्रेशनपासून तर मुक्त होणारच. पण आता जे डिप्रेशनमध्ये गेलेले नाही आहेत, जसं हाय डिप्रेशन असतं की स्वतःबद्दल सुसाईड टेंडन्सी, की वारंवार स्वतःबद्दल आत्मघाताचे काय येत असतात, नेहमी विचार येत असतात. म्हणजे डोळ्यासमोर एक उदाहरण येतं. एक कॉलेजला असणारी मुलगी होती, ती हाय डिप्रेशनमध्ये होती. म्हणजे काय, तर ती शरीराने थोडी स्थूल होती आणि तिला नेहमी घरच्यांकडनं, तिच्या फ्रेंड सर्कलकडनं नेहमी टॉन्टिंग केलं जायचं, तिच्या बॉडी शेमिंग केली जायची आणि त्यामुळे ती इतकी डिप्रेस झाली की त्या डिप्रेशनमध्ये ती इतकी गेली त्या स्थितीमध्ये, तर तिला वारंवार आत्मघाताचे संकल्प यायला लागले आणि ती स्वतःला एका रूममध्ये बंद करून घ्यायची, कोणाशी बोलायचं नाही, काही नाही. आणि तिने कमीत कमी 5 ते 6 वेळेस स्वतःला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तिच्या लौकिकमध्ये, रिलेटिव्हमध्ये, ज्ञानात असणाऱ्यांना ही गोष्ट माहीत पडली, तर त्यांनी त्यांना आपल्या संस्थेमध्ये आणलं, सेंटरमध्ये आणलं आणि जेव्हा तिला या राजयोगाची विधी सांगितली गेली, तिने तो राजयोगाचा अभ्यास कंटिन्यू केला आणि तेव्हापासून आज तिच्या मनामध्ये स्वतःला नुकसान पोहोचवण्याचा एकही संकल्प नाही. म्हणा, हाय डिप्रेशन सुद्धा आपण राजयोगामुळे कंट्रोल करू शकतो आणि डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकतो. पण त्या स्थितीला आपण पोहोचू नये त्यासाठीही आपल्याला हा राजयोग शिकणं जरुरी आहे. कारण आताची जर आपण परिस्थिती पाहिली है ना, आताच्या परिस्थितीमध्ये अनेक असे प्रसंग येतात की व्यक्ती सहजच, कारण व्यक्तींमध्ये आता ती सहन करण्याची कॅपॅसिटी नाही आहे की ती प्रत्येक गोष्टी स्वतः सहन करून घेईल किंवा सामना करेल. तर त्याच्यामुळे ताणतणाव निर्माण होऊन डिप्रेस होतो आणि डिप्रेशन आल्यामुळे स्वतःची अशी घातापाताचा विचार त्याला येत असतो. म्हणून त्या टप्प्याला आपण पोहोचू नये म्हणून आपल्याला राजयोगाची विधी आपल्या जीवनात अवलंबणं, राजयोग म्हणजेच मेडिटेशन करणं, हे फार आजच्या काळाची गरज आहे. तर दीदी, तुम्ही जी ही गरज आहे, नक्कीच आहे.
तर आता जर आम्हाला हे मेडिटेशन शिकायचं असेल हम्म. तर आम्हाला ते कुठून उपलब्ध होईल? अच्छा. तर बघा, जसं एक प्रत्येक गोष्टीची विधी असते आणि एक स्थान असतं. तर तुम्हाला अगर राजयोगाची विधी जाणून घ्यायची असेल, समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनामध्ये राजयोगाची विधी, मेडिटेशन धारण करायचं असेल, तर आज आपल्या प्रत्येक शहरांमध्ये, गावागावांमध्ये आपली संस्था कार्यरत आहे. अनेक ठिकाणी आपले सेंटर्स आहेत. जिथे खेडेगावांमध्ये सेंटर्स नाहीत, तिथे पाठशाला देखील आहेत. तिथे तुम्हाला जाऊन भेटून तिथे दीदी असतात सांभाळणाऱ्या. तर त्यांच्याशी भेटून तुम्ही त्यांना सांगू शकतात की दीदी आम्हाला राजयोगाची विधी शिकायची आहे. आणि ते तुम्हाला 3 दिवसाचा राजयोग शिबिर करतील आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण राजयोगाची विधी, स्वतःविषयी परिचय, परमात्म्याविषयी परिचय, आपण कुठून आलो, का आलो, का आज आपण ह्या परिवारामध्ये आहे, अशा आपल्या कर्मांची गुह्यगती आपल्याला त्या राजयोगाच्या विधीतून माहीत पडेल आणि आपल्या जीवनाच्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होईल. आता हा जो राजयोग आहे दीदी, तो शिकण्यासाठी काही नियम असतात का? हे बघा, नियम तर असा नाही आहे, पण तुम्हाला मात्र वेळ द्यावा लागेल. असा नियम नाही की तुम्ही जसं प्रत्येक ठिकाणी असं बाहेरून कानावर येतं की इथून असे नियम आहेत, हे सोडावं लागतं, ते सोडावं लागतं. नाही. जसं बघा, आपल्याला काही बिमारी असली, आजार असला, डॉक्टरांकडे जातोच आणि आजार आहे तर तिथे पथ्य आलेच, बरोबर? तर आधीच डॉक्टर पथ्य देतो म्हणून आपण जात नाहीये, तर आपल्या आजारांचं निदान कसं होणार? आधी डॉक्टरकडे गेलं पाहिजे ना, तेव्हा आणि व्यक्तिपरत्वे पथ्य बदलत जातात. आपल्याला जे आवश्यक आहे ते परमात्म्याकडनं नक्कीच आपली ती गरज पूर्ण होईल. खूप सुंदर पद्धतीने दीदी तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. बघितलं प्रेक्षक हो, दीदींनी आपल्याला या डिप्रेशन आणि टेन्शन या समस्येवर उपाय म्हणजे राजयोग सांगितलेला आहे आणि या राजयोगाचा संबंध परमात्माशी असून आणि सकारात्मक विचारांशी आहे. तर आता या परमात्मा आणि सकारात्मक विचारांची भेट किंवा प्राप्ती आपल्याला कशी होईल, तर यासाठी दीदींनी परिचय दिला की प्रत्येक गावागावात या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे सेंटर्स आहेत. त्या ठिकाणी आपण भेट देऊन आपण प्रत्येकजण राजयोग सहज शिकू शकतो, विनामूल्य शिकू शकतो. तर आपण नक्कीच राजयोग शिकूयात आणि आपल्या जीवनात शांती, सुख आणि प्रेम याचा आनंद घेऊयात, अनुभव करूयात. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नमस्कार.